टाईट अंडरवेअरमुळे स्पर्म काउंट कमी होतं, तर ते खरंच आहे का? मेल्स मध्ये आपण काय म्हणतो, पहिले आपण मेल्स मध्ये हे समजून घेऊया हे क्वेश्चन काय येतं की टाईट अंडर गार्मेंट्सचं. तर सगळ्यात पहिले टेस्टिकल्स कुठं असतात. सो टेस्टिकल्स आर इन स्क्रोटम, आणि स्क्रोटम हा जो अवयव आहे दॅट इज आउटसाइड आवर बॉडी, म्हणजे पुरुषच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला स्क्रोटम आहे. सो जेव्हा खूप जास्त टाईट अंडरवेअर जर एखादा मेल यूज करतोय तर त्याच्याने काय होतं की द स्क्रोटम व्हेरी क्लोज टू युअर बॉडी. स्क्रोटमचं जे टेम्परेचर आहे दॅट इज ऑलवेज लेस दॅन बॉडी टेम्परेचर. सो बॉडी टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर हे स्क्रोटमचं असतं. तर स्क्रोटम मध्ये स्पर्म्स हे बनत असतात, त्याला थोडंसं थंड टेम्परेचर लागतं. आणि टाईट अंडर गार्मेंट्समुळे काय होतं की तुमचा स्क्रोटम तुमच्या बॉडीच्या खूप जवळ येतो आणि बॉडी हीटमुळे स्क्रोटमची हीट वाढते. सो टेस्टिक्युलर हीट ही वाढते, आणि ते हीट वाढल्यामुळे स्पर्म काउंट्स कमी होणं, स्पर्म्स कमी प्रमाणात बनणं, स्पर्म्सची मॉर्फॉलॉजी खराब होणं, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ती हीट नको वाढायला ह्याच्यासाठी तुम्ही थोडे लूज अंडरगार्मेंट्स, लूज क्लोथ्स वापरलेले कधी पण चांगले.